विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नाणी नोटा या घटकावर आधारित एक प्रश्न सोडवणार आहोत। या प्रश्नामध्ये पहा, जो पर्याय दिलेला असतात पहा, पर्यायाकडे नेहमी काळजीपूर्वक बघायचं। तुम्हाला काय वाटतं का पर्याय सुरुवातीचा आला म्हणजे तो लगेच बरोबर? आता पहा तुमचं उत्तर। मी हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारत असतो आणि ते कायमस्वरूपी चुका करत असतात। त्या कोणत्या चुका करतात ते आज आपल्याला बघायचं। पहा, अशा प्रकारचा प्रश्न आलाय। आदित्यजवळ 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये च्या समान नोटा असून त्यांची किंमत किती आहे? तर एकूण किंमत आहे 1050 रुपये। तर एकूण नोटांची संख्या किती असेल? या ठिकाणी जे शब्द असतात पहा, प्रत्येक प्रकारच्या स्पर्धा परीक्षामध्ये शब्दांवर खूप महत्त्व असतं। सर्वप्रथम अयोग्य, अचूक, बरोबर या जसे शब्दांना महत्त्व असतं, तसंच फक्त वेनाकृती असेल तर फक्तला महत्त्व असतं। तसंच या ठिकाणी एकूण नोटा समान नोटा आहेत, परंतु किती आहेत त्या एकूण नोटा विचारल्यात, त्याच्यावर आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं बदलतंय हे आपल्याला पाहायचंय। मग सर्वप्रथम अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये या सर्व किमतींची खाली मांडणी करून घ्यायची। मग 5 रुपयाची नोट, त्याच्यानंतर 10 रुपयाची नोट आणि 20 रुपयाची नोट यांची काय करून घ्यायची? सुरुवातीला तर बेरीज करून घ्यायची। नोटांची संख्येची काय करायची? बेरीज करायची। तर बघा 10 आणि 20 किती होतात? 30, 30 आणि 5 35। नोटांची संख्या जी दिलेली आहे, एकूण अंक दिले त्याची बेरीज होते 35। आता त्याच्यापासून रुपयांची निर्मिती किती झाली? तर 1050। या 35 ने सरळ या 1050 ना भागायचं। आता भागाकार करत असताना आपल्याला 35 चा पाडा येत नसेल तर अशा वेळेस आपण 5 च्या पाड्याने ही संख्या कमी करून घेऊ शकतो। मग 5 7 35। अपूर्णांकामध्ये खालच्या संख्येला ज्या संख्येने भागले त्या संख्येला वरच्या संख्येला भागत असतात, म्हणून 5 7 35, 5 2 10, 5 1 5 आणि 0 0। आता आपली संख्या छोटी झालेली आहे, ती संख्या पुढे आपण मांडून घेऊया। मग 210 भागिले किती? 7। मग आता सोपं जाईल तुम्हाला, 7 चा टेबल तर सर्वांनाच येतो। मग बघा 7 1 7, 7 3 21, हे 0 ला 0 इथं मांडून द्या। आता सर्वप्रथम मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं का तुमचं चुकणारं उत्तर हे तुम्हाला सुरुवातीलाच पाहायला मिळेल आणि तुमचं चुकणारं उत्तर सुरुवातीलाच या ठिकाणी दिलेलं आहे। मग मी चुकणारं का म्हणत आहे त्याच्या पाठीमागे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, तुम्हाला एकूण नोटांची संख्या विचारली होती या ठिकाणी। मग एकूण नोटांची संख्या किती होणार? तर प्रत्येक प्रकारची नोट म्हणजेच 5 रुपयाच्या नोटा पण 30 आहेत, त्याच्यानंतर पुढे किती रुपयाची नोट आहे? 10 रुपयाच्या नोटांची संख्या 30 आहे आणि 20 रुपयांच्या नोटांची संख्या पण किती आहे? 30 आहे। म्हणजेच एकूण नोटा जर विचारल्या असतील तर 30 त्रिक 90। म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे होतं? 90। एकूण नोटा किती यायला पाहिजे? 90। तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काळजीपूर्वक आपल्याला काय विचारले, समान नोटांमध्ये 10 रुपयाच्या किती नोटा आहेत असा जर प्रश्न विचारला असता तर उत्तर 30 आलं असतं, परंतु आपल्याला प्रश्न विचारला होता एकूण नोटांची संख्या किती। धन्यवाद।